घराघरामधून या मिसासाठी सहभागी झालेल्यांचे सर्वांचे स्वागत आहे. आपण सर्वजण भक्तिमयरित्या या मिसामध्ये सहभागी होऊया. प्रवेश गीत. देतो श्रद्धावंताचा नावळ करतो. तुम्ही या सारे त्याचा महिमा गा. वंदन करा, पूजन करा, संत अंतोनीला नमन करा. वेदना घेऊन जेती चरणी त्यांना दिलासा देतो पावन करुणी. व्यथा वेदना घेऊन जेती चरणी त्यांना दिलासा देतो पावन करुणी. या सारे त्याचे दर्शन घ्या. वंदन करा, पूजन करा, संत अंतोनीला नमन करा. संत अंतोनीला नमन करा. संत अंतोनीला नमन करा. आजची ही पवित्र मिसा विविध हेतूसाठी आपण अर्पण करीत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. नोवेनाचा 6वा दिवस. विषय संत जोसेफ, सर्जनशील धाडसी पिता. प्रिय जन हो, कष्ट करणारं शरीर आणि काळजी करणारं मन म्हणजे पिता. संत जोसेफच्या देह स्वभावाच्या या छटा त्याच्या चित्राकृती व शिल्पाकृतीमध्ये कलाकारांनी चितारल्या आहेत. कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी इजिप्तपर्यंतचा प्रवास व तेथील निवास, नाझरेतमधील पुनरागमन, मरिया आणि येशूचा अन्नदाता, सांभाळकर्ता अशा अनेक भूमिका संत जोसेफने पार पाडल्या. यासाठी त्याने स्वतःकडील साधनांचा कौशल्यपूर्ण वापर केला. प्रेमाचा आनंद हे प्रेषितीय परिपत्रक संत जोसेफच्या पवित्र कुटुंबाची मूल्ये व निष्ठा आपल्या कौटुंबिक जीवनात उतरविण्यास सांगत आहे, जेणेकरून आपल्या जगण्याला पावित्र्याचे वलय लागेल. आजच्या मिसामध्ये आपण यावर चिंतन करू व आपला सहभाग क्रियाशील करू. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रत्येकजण पात्र ठरावेत. म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे आपण दयेचं मागणं मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने
मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया याचना. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया द्वारे. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया द्वारे. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. आपण प्रार्थना करूया. हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभू, हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून देण्यासाठी तू तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास तू आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हावर पाठव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊन ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. असा आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी भरवसा आहे, जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूमध्ये होत असे. ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहावे ना, तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व, ती विशेष करून अधिक तेजोमय असेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत. प्रभु तू मेरा सहारा, प्रभु तू मेरा सहारा, प्रभु तू मेरा सहारा, प्रभु तू मेरा
सत्य जीवन, यीशु तू है महान। जो प्रभु तेरी राह पे चलते, धन्य वे इंसान। हो तेरा जयकार, हो तेरा जयकार, हो तेरा जयकार। प्रभु तू मेरा सहारा, प्रभु तू मेरा सहारा, प्रभु तू मेरा सहारा, प्रभु तू मेरा सहारा। कृपया शुभवर्तमानासाठी उभे राहा. जयघोष गीत. Hallelujah, 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 hallelujah. जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते, तीच जीवनाची भाकर, तीच स्वर्गीय भाकर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवील, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील आणि शिकवील, त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. अब्राहमाला देवाने दिशा दाखवली, मात्र अब्राहमाला आपला स्वतःचा मार्ग शोधून काढावा लागला. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्या शालेय जीवनामध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हिरकणीचा बुरुज नावाचा एक धडा मला अद्यापपर्यंत आठवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी रायगड किल्ला उभारलेला होता. आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या या रायगड किल्ल्याची जी ख्याती होती ही चहूकडे पसरलेली होती. आणि म्हणून या किल्ल्याची जी बांधणी होती ही बांधणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फारच चांगली केलेली होती. आणि असं म्हटलं जातं की 4400 फूट उंच एवढा हा जो गड होता, हा जो किल्ला होता, ह्या किल्ल्यामध्ये येण्या जाण्याचा मार्ग म्हणजे केवळ दरवाजा होता. आणि म्हणूनच असं म्हटलं जायचं की रायगडचे दरवाजे जेव्हा बंद झाले की खालून वर जाईल ती फक्त हवा, आणि वरून खाली काय येईल ते म्हणजे पाणी. पण या सर्वांना अपवाद एकच बाई होती, आणि ती बाई होती हिरकणी, एक सामान्य कुटुंबातील जीवन जगणारी बाई. अगदी रायगड किल्ल्याच्या कुशीमध्येच अगदी खाली एक छोटंसं गाव होतं, वालुसरे नावाचं गाव. आणि या गावामध्ये ही जी हिरकणी नावाची बाई होती, ही बाई आपल्या लहान तान्ह्या बाळाबरोबर आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी एका झोपडीमध्ये राहत होती. आपल्या पतीला आपल्या आर्थिक बाबतीमध्ये मदत व्हावी म्हणून ही बाई त्या रायगड किल्ल्यावरती, या गडावरती नेहमी दूध विकायला जायची, जेणेकरून त्या दुधामधून जे काही मिळकत तिला मिळत होती त्याद्वारे ती आपल्या कुटुंबाला बघत होती. आणि एक दिवस प्रिय मित्रांनो, ही बाई त्या गडावरती दूध विकण्यासाठी गेली. मात्र त्या दिवशी लोकांची रहदारी जास्त नव्हती, आणि म्हणूनच तिने जे दूध आणलेलं होतं ते दूध काही संपलं नाही. मग या बाईच्या मनामध्ये एक विचार आला की घरामध्ये आर्थिक प्रश्न अतिशय बिकट आहे, आणि आज तर दूध देखील विकलं नाही, आपण थोडा वेळ थांबूया. आणि म्हणून ही बाई त्या ठिकाणी थांबली. पण तिला कुठलीच जाणीव झाली नाही की सूर्यास्त झालेला आहे, सूर्य मावळलेला आहे, आणि गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. आणि मग जेव्हा ही घाई करते आणि त्या गडाच्या दरवाजाजवळ येते तेव्हा तिला समजतं की सूर्यास्त होऊन आता गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत, किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले आहेत. आणि या बाईने प्रिय मित्रांनो त्या किल्लेदाराकडे जाऊन विनंती केली, विनवणी केली, आणि त्याला सांगितलं, घरामध्ये माझं छोटंसं बालक आहे, तान्हुलं लेकरू आहे, आणि जर मी घरामध्ये गेली नाही तर ते बाल, माझं छोटंसं लेकरू त्याप्रमाणे रडत रडत राहील. आणि म्हणूनच माझ्यासाठी मी विनंती करत आहे की हा दरवाजा उघडा तुम्ही. परंतु त्या चौकीदाराने ते किल्लेदारांना सांगितलं की महाराजांचा हुकूम आहे, आणि महाराजांचा एकच हुकूम आहे की जेव्हा सकाळी उघडलेले दरवाजे जे असतात हे संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर बंद केले जातात, आणि पुढच्या दिवशी सकाळी सूर्योदय होईल तेव्हाच हे दरवाजे उघडले जातील. आणि हा हुकूम महाराजांचा होता. आणि म्हणून या चौकीदाराने, या किल्लेदाराने त्या बाईला काहीच मदत केली नाही. आणि अशावेळी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या हिरकणी नावाच्या बाईला मनामध्ये अनेक प्रश्न तिच्यात आले. घरामध्ये छोटंसं लेकरू आहे, आणि हे बाल माझं छोटंसं लेकरू आहे, हे कसं राहील जर मी घरामध्ये गेली नाही तर. आणि म्हणूनच मनामध्ये हा प्रश्न तिच्या घोळत असताना तिने मागचा पुढचा काही विचार केला नाही, आणि एक धाडसी पाऊल त्या ठिकाणी तिने उचललं. आणि कुठलं धाडसी पाऊल त्या बाईने उचललं असेल तर तिने ठरवलं की काहीही हो, परंतु आज या गडावरून मी खाली माझ्या घरामध्ये जाईन. आणि म्हणून ती बाई त्या 4400 फुटीच्या उंच इमारतीच्या गडावरती चढली. एका कड्यावरून दुसऱ्या कड्यावर तिने उडी मारली. आणि ही उडी मारत असताना जणू काही एखादी व्यक्ती भुकेल्या सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करते
जो भुकेला सिंह असतो हा कुठेतरी मांसाची प्रतीक्षा करत असतो. अशा प्रकारे या बाईने उडी मारली एका कड्यावरून दुसऱ्या कडेवरती आणि शेवटी ही बाई आपल्या घरी आली. 2 दिवसानंतर ही बातमी महाराजांच्या कानावरती पडली. महाराजांनी या बाईला किल्ल्यावरती सन्मानासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी सन्मान करीत असताना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या बाईने केवळ हेच उद्गार काढले. आणि ही बाई म्हणाली, हिरकणी बाई म्हणू लागली की महाराज, जेव्हा मी हे धाडसी पाऊल उचललं तेव्हा माझ्यासमोर फक्त माझं लेकरू दिसत होतं, मला दुसरं काहीच दिसत नव्हतं. आणि हे पाऊल उचलण्यामागे माझं लेकरू आहे. आणि जर मी ते पाऊल उचललं नसतं तर मी माझ्या त्या धाडसी वृत्तीला कदाचित जागा दिली नसती किंवा तिला उठवलं नसतं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 9 दिन भक्तीचा आजचा हा 6वा दिवस आहे. आणि आजच्या या 6व्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या मननचिंतनासाठी सुंदर असा विषय धर्मगुरूने आपल्यासमोर ठेवलेला आहे. संत योसेफ, एक दूरदृष्टीने धाडसी पाऊल उचलणारा पिता. मी माझ्या शब्दाप्रमाणे या विषयाची फोड या ठिकाणी केलेली आहे. द क्रिएटिव्हली करेजियस फादर हा विषय जरी आपल्यासमोर असला तरी आपण या विषयाची मी फोड केलेली आहे की दूरदृष्टीने विचार करून धाडसी पाऊल उचलणारा एक पिता. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, धाडसी माणसाचं जीवन जे आहे हे धाडसी माणसाचं जीवन सर्व माणसाच्या जीवनासारखं नसतं. हे फार आगळं वेगळं असतं. जिथे अनेक दुःखाच्या दरीमधून या व्यक्तींना प्रवास करावा लागतो आणि अनेक जे आव्हानं आहे त्यांना सामोरे जात असताना केवळ देवावरती भरवसा ठेवायचा, देवावरती ट्रस्ट ठेवायची आणि आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. जुन्या करारामध्ये श्रद्धेचा जो पिता आहे अब्राहम, या अब्रामाला परमेश्वर देवाने दिशा दाखवली, मात्र या अब्रामाला स्वतःचा मार्ग शोधून काढावा लागला. आणि म्हणून बायबलमध्ये असं म्हटलं जातं की विश्वास ठेवणाऱ्या माणसाचं जीवन हे साधं सोपं नसतं. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाचं जीवन एक खडतल प्रवासाचं असतं. परमेश्वर देव जरी दिशा दाखवली तरी माणसाला आपला स्वतःचा मार्ग शोधून काढायचा असतो. ह्या धाडशी योसेफाकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा ह्या धाडशी योसेफाकडून आपण कुठले गुण शिकणार आहोत? बायबलमध्ये या धाडशी माणसाबद्दल काय सांगितलं आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमधील मी 2 जे प्रसंग आहेत हे प्रसंग तुमच्यासमोर आजच्या दिवशी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि पहिला जो प्रसंग आहे की सुवार्तिक मत्तेय हा जो सुवार्तिक आहे, या सुवार्तिकाने येशू जन्माच्या कथेमध्ये योसेफाला केंद्रबिंदू ठरवलेला आहे. मात्र लूकच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र मरिया केंद्रबिंदू आहे. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये देवदूत योसेफाकडे येतो आणि दर्शन देतो. लूकच्या शुभवर्तमानामध्ये देवदूत मरियेला येतो आणि दर्शन देतो. आता मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये या पहिल्या प्रसंगामध्ये काय बघतो आपण की जेव्हा देवदूत योसेफाकडे येतो आणि देवाची योजना योसेफाला सांगतो. हा योसेफला जेव्हा समजतं की मरिया ही गरोदर आहे, पवित्र आत्म्यापासून हिच्या उदरामध्ये गर्भ आहे, आणि अशावेळी या योसेफामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की एक कुमारिका आहे, ह्या कुमारिकाला स्वीकार कसं करायचं? आणि म्हणून या योसेफामध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह विचार आला, सकारात्मक विचार आला की या कुमारिकेची आपण बेअब्रू करायची नाही. आणि म्हणूनच हा मनामध्ये विचार घोळत असताना त्याने विचार केला की रातोरात आपण हिला सोडून द्यावं. पण हाच विचार त्या योसेफामध्ये येत असताना देवदूत त्याच्याकडे येतो आणि मग योसेफाला दर्शन देऊन ते सांगतो. आणि अशावेळी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा योसेफ त्या ठिकाणी भरपूर विचार करतो. विचार करून देवाची योजना काय आहे समजून घेतो, प्रार्थना करतो आणि शेवटी त्याप्रमाणे कृती करतो आणि मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करतो. त्याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण आहे मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 2 मध्ये
वचन 13 आणि 15मध्ये आपण बघतो की योसेफ, मरिया आणि येशूबाळ हे मिसर देशामध्ये पलायन करतात, इजिप्तमध्ये तेव्हा जातात. मागी लोकांनी जेव्हा मरियाला आणि योसेफाला सांगितलं की हेरोद राजा लहान मुलांची कत्तल करण्यासाठी येत आहे, आणि अशावेळी प्रिय बंधू आणि भगिनींनो, या योसेफाने धाडशी पाऊल उचललं आणि त्या बाळ येशूला मरियेबरोबर घेऊन तो रातोरात त्या मिसर देशामध्ये गेला. ह्या 2 प्रसंगामधून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण 3 गोष्टी शिकायच्या आहेत. योसेफाकडून 3 गोष्टी शिकूया. आणि ती पहिली गोष्ट आहे, धाडशी जो मनुष्य असतो हा मनुष्य विचार करतो, टू थिंक. दुसरा मुद्दा आहे टू डिसन इन अ प्रेयर, म्हणजे प्रार्थनेमध्ये देवाची योजना काय आहे ही आपण समजावून घ्यायचं. आणि तिसरा मुद्दा आहे टू ॲक्ट, म्हणजे कृती करणं. मला वाटतं हे तिन्ही जी गुण आहेत या धाडशी योसेफामध्ये आपण बघतो. तेव्हा त्याने विचार केला, जेव्हा देवदूतांनी सांगितलं की मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार कर, योसेफाने बराच विचार केला असेल. एका बाजूला त्याची स्वतःची स्वप्न होती, ही बाजूला ठेवली त्याने, मात्र भरपूर विचार केला. आणि हा विचार करीत असताना त्याने देवाचं सामर्थ्य हे मिळवण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि शेवटी त्याने ती कृती केलेली आहे. पोप फ्रान्सिस म्हणतात, इन द फेस ऑफ डिफिकल्टी वी कॅन इदर गिव्ह अप अँड वॉक अवे ऑर समहाव एंगेज विथ इट. अडचणीच्या वेळी आपण एकतर हार मानून सर्व काही सोडून द्यायचं, नाहीतर आलेल्या संकटांना आपण स्वतःला व्यस्त करून घ्यायचं आहे. योसेफाला अनेक संकटाला सामोरं जायचं होतं आणि म्हणून योसेफाने जीवनामध्ये धाडसी पाऊल उचललं. हिज करेज वॉज नॉट द ॲब्सन्स ऑफ फिअर. त्याचं धाडस हे कुठल्याच प्रकारचं, ही एक प्रकारची भीती नव्हती, तर आपल्या इच्छाशक्तीला त्याने दिलेली ही सकारात्मक वृत्ती होती. आणि म्हणूनच अडचणीच्या वेळी आव्हानाला समोर कसं जायचं हे जर आपल्याला शिकायचं असेल माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तर आपण या योसेफाकडे बघून शिकू शकतो. जीवनामध्ये अनेक जेव्हा संकटं येतात, आव्हानं येतात, तेव्हा आव्हानाला सामोरे जाण्यासाठी परमेश्वर देवाने योसेफाकडे कुठल्याच प्रकारचा तपशील दिला नाही. गॉड डिड नॉट गिव्ह द डिटेल्स हाऊ टू फेस द डिफिकल्टीज. He does not need to be told all the details how to face the challenges. परमेश्वर देवाने, देवदूताने योसेफाला कशाच प्रकारचं काही डिटेल्स सांगितलं नाही. आपल्या जीवनामध्ये आपण माझ्या प्रिय बंधू भगिनींना बघतो, जेव्हा आपण एखाद्या वेळी फ्लाईटने प्रवास करतो, विमानाने प्रवास करतो, तेव्हा फ्लाईट टेकआउट करायच्या अगोदर हेअर होस्टेस आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात की आपण कशाप्रकारे राहायला पाहिजे, कशा प्रकारचं आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. ही सर्व ज्या सूचना असतात या आपल्या फ्लाईटला टेकआउट करायच्या अगोदर सर्व सांगितल्या जातात. मी आज बोटीमध्ये येत असताना आपल्याकडे लॉन्च आहे, बोटी आहे. बोटीमध्ये देखील जेव्हा अपघात होईल किंवा पाण्याचा काय प्रवाह जास्त होईल तेव्हा आपल्याकडे वॉटरप्रूफ बॅग दिलेली असते. म्हणजे ह्या सर्व प्रिकॉशनच्या ज्या गोष्टी आहेत ह्या संकटाच्या वेळी प्रत्येकाकडे पुरवलेल्या आहेत. मात्र योसेफाच्या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेव्हा परमेश्वर देवाने ह्या प्रकारचं काही त्याला पुरवलं नाही, त्याच्याकडे कुठलंच तपशील दिला नाही. परमेश्वर देवाच्या प्रत्येक वचनावरती योसेफाने मात्र हा विश्वास ठेवलेला आहे. सध्याच्या या महामारीमध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वेगवेगळ्या प्रकारची धाडशी माणसाची उदाहरणं आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवलेली आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही जी माणसं आहेत, ही सर्व माणसं मला वाटते आम्हा प्रत्येकाला ही धाडशी माणसाचं नेतृत्व करणारी माणसं आपल्यासमोर आहेत. जेव्हा 2020मध्ये मार्च 2020मध्ये लॉकडाऊन लादण्यात आलं आणि विशेषतः जून जुलैमध्ये एक कडक लॉकडाऊन होतं आणि ह्या कडक लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांचे जॉब गेले. पीपल बिकेम जॉबलेस. माझ्या निदर्शनामध्ये, माझ्या आठवणीमध्ये एका मुलीचं उदाहरण आहे की अनेक मुलीने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी नकार देखील दिला, कारण कुटुंबातील त्यांना त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं तुम्ही नोकरी करायची नाही, कारण जीवाला धोका आहे.
आणि अशावेळी एका मुलीने सांगितलेले उद्गार अतिशय मला प्रेरणादायी प्रभावी वाटले. आणि ही मुलगी म्हणू लागली, फादर, जेव्हा माझ्याबरोबरीच्या माझ्या मैत्रिणीने ही जॉब सोडले तेव्हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला. कारण माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझी आई गेली 12 वर्ष कर्करोगाने आजारी पडून बिस्तरावरती आहे, बिछाण्यावरती आहे. माझे वडील, माझ्या वडिलांचा हातगाडीचा धंदा आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा बंद पडलेला आहे. छोटासा भाऊ आहे, त्याच्या देखील गरजा आहेत. हे सर्व कुटुंब केवळ माझ्या मिळकतीवरती, माझ्या नोकरीवरती अवलंबून आहे. आणि अशावेळी फादर मी भरपूर विचार केला. आणि विचार करत असताना मी प्रार्थना केली देवाकडे, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी मी उत्तर शोधलं आणि त्याप्रमाणे योग्य कृती केली आणि मी कामाला जाऊ लागले. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, धाडशी माणसं आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या समाजामध्ये आपण बघत आहोत. आणि मला वाटतं धाडशी नेतृत्व करणारा हा जो योसेफ आहे, हा योसेफ आम्हा प्रत्येकासाठी एक आदर्श आहे. परमेश्वराने जेव्हा त्याला जीवनामध्ये बोलावलं, त्याला योजना दिली, तेव्हा या योसेफाने आपली धाडशी वृत्ती दाखवली, देवाची इच्छा प्रमाण मानली आणि त्याप्रमाणे त्यांनी जीवन जगलं. आपण देखील आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या धाडशी वृत्तीचं अनुकरण करावं. आणि योसेफाकडे विशेषतः आजच्या दिवशी, नोवेनाच्या 6व्या दिवशी विशेष मध्यस्थी करूया की आपण देखील आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये धाडशी वृत्तीने जीवन जगावं. म्हणून या मिसामध्ये विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. अर्पितो मी तुझला प्रभू, अर्पितो मी तुझला प्रभू माझे हे दान. स्वीकारुणी घे रे चरणी मजला भगवान, स्वीकारुणी घे रे चरणी मजला भगवान. मनाचे तुला जी सांगावे, अर्पुनी देह माझा धन्य मी व्हावे. दुःख मनाचे तुला जी सांगावे, अर्पुनी देह माझा धन्य मी व्हावे. प्रभू सुंदर मजला जीवन दिले, करीतो मी बहुमान. स्वीकारुणी घे रे चरणी मजला भगवान, स्वीकारुणी घे रे चरणी मजला भगवान, स्वीकारुणी घे रे चरणी मजला भगवान. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या सेवा कार्यावर कृपादृष्टी ठेवू. आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. आमच्या मनात ख्रिस्ती प्रेमभावना वाढवण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्तव आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास.
त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. गौरवगीत. पावन 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 स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. पवित्र हो तेरा नाम, होठों पे बन के मुक्काम, पूछते रहे हर सुबह और शाम. पावन स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. स्वर्ग महिमा तेरी गाती पृथ्वी सारी. प्रभु तू ही है गौरवशाली. पावन स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ईदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ईदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातामध्ये भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ई घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा ह्या ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायिक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ओस्बोल ग्रेशियस, इतर सर्व महागुरू आणि धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. आपल्या कुटुंबामधून जे लोक मरण पावलेले आहेत त्यांची आठवण करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे.
आम्हा सर्वावर दया कर देवमाता धन्यकुमारी मरियाम, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा भाई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे परमेश्वर पित्याचं राज्य आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वसावं म्हणून त्याने शिकवलेली कौटुंबिक प्रार्थना म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावो, तुझं राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांतीचं दान दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रसिद्धास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. एकमेकाकडे वळूया आणि देवाची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाची कोकरू पहा. आपणा सर्वांना परिपूर्ण जीवनाचं दान देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. आध्यात्मिक ख्रिस्त प्रसाद विधी. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंतात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने
आम्हाला पापापासून मागे फिरव. तुझ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आमची पावले वळव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत अंतोनीचा नोवेना. संत अंतोनीकडे परिणामकारक प्रार्थना. सर्वांनी एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्यांनी तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तू पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या ऐक. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व समवृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळ येशूकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पुनमरे, प्रभू ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभ होता तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. नोव्हेनाचा 6वा दिवस. मी जशी तुमच्यावर प्रीती केली आहे तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आपण प्रार्थना करूया. आपल्याला आपली शेजारप्रीती ख्रिस्ताच्या आदर्शाप्रमाणे बनवता यावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्याला ख्रिस्तासारखी प्रीती करता येईल असा आत्मविश्वास आपल्यामध्ये वाढावा म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्या आचार विचार कृतीमध्ये ख्रिस्ताची करुणा दिसून यावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. जीवनात अपयश आले असताना आपण निराश न होता नेहमी प्रयत्नशील राहावे म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्या ज्या ज्या काही गरजा मागण्या आहेत त्या आपण श्रद्धेनं विश्वासानं आपल्या लाडक्या संत अंतोनीच्या चरणाशी ठेवूया. आपले उत्तर. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या सामर्थ्याने सर्व काही शक्य होऊ शकते.
आमची शेजारप्रीती ख्रिस्ताच्या प्रीतीसारखी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज सुद्धा उपस्थित असलेले फादर लेस्ली माल्या सर्वांच्या परिचयाचे की मुंबई सरधर्म प्रांतात जे मराठी भाषिक आहेत त्या सर्वांची ते तन मन धन लावून काळजी घेतात, त्यांच्या गरजा ते पुरवतात. असे आपले फादर लेस्ली माल्या मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे डायरेक्टर आहेत. त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि ते उत्कृष्टरित्या पार पाडित आहेत. उपासना समितीचे ते मास्तर आहेत. त्याने वेळातला वेळ काढून आपल्याकडे ते आले आणि सुंदर दोन्ही वेळेस मिसा अर्पण केल्या आणि मनाला विचार करायला लावणारी अशी सुंदर प्रवचनं दिली. त्याबद्दल आपल्या पॅरिशमधील सर्व फादर सिस्टर्स आणि आपले मालवणीचे जे पॅरिशनर्स आहेत त्या सर्वातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वावरती आणि विशेषतः तुमच्या कुटुंबावरती येवो. आमेन. जा मिसा संपलेली आहे. प्रभू ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रीतीने एकमेकावर प्रेम करून एक दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि जीवनात धाडशी पाऊल उचलण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोनाबाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कलकलीने याचना करतो. या आजारावर लस विकसित करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ही लस कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यास परिणामकारक ठरू दे. तसेच ही लस समाजातील सर्व लोकांसाठी, विशेष करून गरिबांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझे आनंदले, 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 मन माझे आनंदले. मला संत अंतोनीने, मला संत अंतोनीने माझ्या प्रभूचे प्रेम दिले. आनंदले, आनंदले, मन माझे आनंदले. आनंदले, आनंदले, मन माझे आनंदले. ओ हो ला 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 ला. हो हो हो
नाही भीती मनाला राहिली, मला आधार तुझा एकची, रक्षण करण्या माझ्या तू येशी, श्रद्धा माझी तुझ्यावरी, मजवरी भागिवंत संता, मजवरी भागिवंत संता, तुझे उपकार झाले, आनंदले आनंदले मन माझे आनंदले, आनंदले आनंदले मन माझे आनंदले, मन माझे आनंदले, मन माझे आनंदले, मन माझे आनंद